नमस्कार मित्रांनो, मी सुनील गव्हाणे आणि बाबा IT यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, गेल्या वर्षी मार्च 2023 मध्ये झालेल्या अर्थसंकल्पामध्ये लेक लाडकी योजनेची सुरुवात करण्यात आली आणि या योजनेच्या अंतर्गत मित्रांनो, पिवळ्या व केशरी राशन कार्ड धारक कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या मुलींना 1 लाख अनुदान देण्याचे शासनाच्या माध्यमातून ठरवण्यात आले होते। आणि आतापर्यंत मित्रांनो, या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली नव्हती, परंतु मित्रांनो, आता अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून लेक लाडकी योजनेसाठी फॉर्म भरून घेण्यात येत आहेत आणि हे फॉर्म भरून घेतल्याच्या नंतर या योजनेसाठी त्या मुलीच्या पालकांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। तर मित्रांनो, पहिल्या हप्त्यासाठी लेक लाडकी योजनेच्या 19,70,00,000चा निधी वितरित करण्यात आला आहे, अशी माहिती बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। तर मित्रांनो, एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय नवी मुंबई मार्फत 36 जिल्ह्यांना 19.70 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यात आल्याबाबत जिल्हा स्तरावर, जिल्हा निहाय व तालुका स्तरावर कॅम्प आयोजित करून 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना लाभ देण्याची कार्यवाही विभागामार्फत करण्यात येत आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत जवळपास 35,000 प्रस्ताव जिल्हा कार्यालयात प्राप्त झाले असून पुढील 15 दिवसात तालुका निहाय, जिल्हा निहाय कॅम्प आयोजित करण्यात येणार आहेत। तसेच पात्र लाभार्थींना जवळच्या बालविकास प्रकल्प कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन देखील मंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी केले आहे। या योजनेअंतर्गत मित्रांनो, पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबात जन्मलेल्या मुलीला लाभ दिला जाणार आहे। मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, तसेच इयत्ता पहिलीत 6,000 रुपये आणि मुलगी 7वीला गेल्याच्या नंतर 7,000 रुपये, तसेच 11वीला 8,000 रुपये। तर लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्या मुलीला 75,000 रुपये याप्रमाणे एकूण 1,01,000 एवढी रक्कम देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, ही योजना दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना लागू राहील। तसेच 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास ही योजना फक्त मुलीला लागू राहील। त्यासाठी मित्रांनो, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असायला हवे। तर मित्रांनो, आता या योजनेसाठी फॉर्म भरून घेण्यास सुरुवात झालेली आहे। अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून सर्व पात्र लाभार्थ्यांना कळविण्यात देखील आलेली आहे आणि कागदपत्र जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा या योजनेच्या लाभासाठी पात्र असाल तर तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकांना कागदपत्र द्यावेत आणि या योजनेचा लाभ घ्यावा। तसेच मित्रांनो, आपल्या बाबा IT चॅनलच्या माध्यमातून अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती, नवनवीन अपडेट दिले जात असतात। त्यासाठी आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून या योजनेची माहिती सर्वांना मिळेल। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।